मला असं वाटते, कारण आता वातावरणच तसं झालेलं आहे. कारण माझे मित्र काही चांगलं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तैरना है तो समुंदर में तैरो, किनारों पे क्या रखा है. अरे प्यार करना है तो वतन पे कर लो, इन हसीनों में क्या रखा है. आता इकडे काही जे माझे बसलेले काही बंधू आहेत, बरेच जण 10वीच्या ट्युशन मध्ये गॉगल लावून आलेले आहेत कार्यकर्ते. तर तुमचा जो गैरसमज आहे की गॉगल लावल्यावर काहीतरी इकडून भेटल सिग्नल, परंतु तुमच्या बाबतीत असं झालंय, हमने जिस जगह पे कदम रखा, उसने जिस जगह पे कदम रखा, वो जगह हम चूमने लगे. वो बेवफा दूसरे दिन घर आकर कहने लगी, काकू तुमचा मुलगा माती खातो. वेलकम सर, वेलकम वेलकम. या ठिकाणी राहुलजी भालेराव सरांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं. मग आता आपण सुरुवात करायची का मित्रांनो? आजच्या या कार्यक्रमाला आत्ताच आलेले भालेराव सर, माझे गुरुवर्य माननीय संदीपजी कुलकर्णी सर, मान्य टिके सर, मान्य वाक्से सर, त्यांना साथ देणारे युवराज सर, मान्य सरांच्या अर्धांगिनी, या ठिकाणी बसलेल्या उद्याच्या माझ्या जिजाऊ सावित्री आणि माझे सगळे उद्याचे हे हिरो, सर्वांना हा कार्यक्रम हा निरोप समारंभाचा नाही असं मी म्हणतोय. कारण इथून जाताना तुम्हाला निरोप घेऊन जायचा नाहीये, इथून जाताना तुम्हाला ज्ञानाचं रोप घेऊन जायचंय, जिव्हाळ्याचं रोप घेऊन जायचंय, संस्काराचं रोप घेऊन जायचंय. कारण मित्रांनो, असा बेंबीच्या देठापासून शिकवणारा शिक्षक आपल्याला लाभलाय. कुठंतरी नशीब माना, आणि मला दुर्दैवानं खंत या ठिकाणी व्यक्त करतोय, हा बेबीच्या देठापासून शिकवणारा शिक्षक औषधासारख्या ठिकाणी लाभलाय. लातूरला मी ट्युशन केलेलं आहे मित्रांनो. चपलापाशी जागा देतात, या माणसाने तुम्हाला हृदयापाशी जागा दिली, त्याची किंमत ठेवा. आज काहीतरी तुमचं आयुष्य घडल. 100 डिग्री सेल्सिअस ताप असताना इथं काय आलोय? मी फार शहाणा नाहीये, तुम्ही एक डोक्यातून काढा. ते सरांनी म्हणले की इथं खूप विद्वान लोक बसले. ठीक आहे, आम्ही विद्वान नाहीयेत. शाळेच्या अभ्यासात म्हणजे मी 150 पैकी 52 मार्क गणितात घेतलेत, पण आयुष्याचं गणित बिघडू दिलं नाही कधी. शाळेच्या गणितात बिघडलं असेल, ते काहीतरी तुम्हाला सांगावं म्हणून मी इथं आलोय. आणि तुम्ही मोबाईल बघताय. अरे उद्याचं भविष्य म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय बाबांनो. जगातला सर्वात तरुण देश भारत आहे, सर्वात तरुण देश. आज जग अपेक्षेनं बघताय, मोदीजीकडे बघताय, तुमच्याकडे बघताय, आणि तुम्ही मोबाईल बघताय. समजा मोबाईल बघून तर त्याच्यावर चांगले रील बनवून 10-5 लाख कमवा, तो पण एक मार्ग आहे. पण थोडस काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे. काय ह्या माणसाची तळमळ आहे? तुमच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. इथं भगिनी बसल्यात, तुम्ही शूटिंग करता. तुम्हाला राग आला असलं तर माफी मागतो मी. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो, आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. हे वाक्य कायम आयुष्यात लक्षात ठेवा. कमी मार्क पडू द्या, हरकत नाही. वडापावचा गाडा चालवला तरी ब्रँडेड, अख्ख्या देशात फ्रँचायझी गेली पाहिजे असा वडापावचा गाडा चालवायचा. आणि विद्यार्थ्याचे 5 लक्षण शास्त्रामध्ये सांगितलेले. काक चेष्टा, बको ध्यान, श्वान निद्रा, अल्प आहारी ग्रह त्यागी पंचलक्षणम विद्यार्थी. कावळ्यासारखी चेष्टा म्हणजे त्याचं लक्ष कसं असतंय,
जितकं मोबाईलवर ध्यान दिलात ना तुम्ही, त्याच्या 10% अभ्यासावर दिलं तर औषधलेच पोरं महाराष्ट्रात मेरिट येते. का का दृष्टी बप ध्यान, बगड्यासारखं ध्यान. अन्न पाहिजे ज्यावेळेस त्यावेळेस कसा ध्यान टिकतो. श्वान निद्रा, कुत्र्यासारखी अगदी जागी असलेली झोप तुमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना पाहिजे. का तर दृष्टी बप ध्यान श्वान. अल्प आहारी म्हणजे तुम्ही आहार कमी घ्यायचा, कारण फुलता काढून जेवलं की आळस येतो, सर काय शिकवत कळत. आणि ग्रहत्यागी, ग्रहत्यागीचा अर्थ आहे तुमचं ट्युशन मध्ये शाळेमध्ये इतकं लक्ष लागलं पाहिजे की तुम्हाला घरी जायला नको वाटलं पाहिजे. हे 5 लक्षण विद्यार्थ्याचे. एकही लक्षण आपल्यात असेल तर कधी तुमच्याकडून अवलक्षण काही होणार नाही, याची मला गॅरंटी आहे. आणि काही जणांशी मला संवाद करू वाटतो की दीदी तुला काय व्हायचंय उद्या चलून, बोल बोल तुला काय व्हायचंय. डॉक्टर व्हायचंय. दीदी तुला, तुला काय बडले बबले, तुला काय व्हायचंय. सीए व्हायचंय. दादा गोगलवाले काय व्हायचंय तुम्हाला, बोला बोला. ठीक आहे, परंतु एक जण सुद्धा असं म्हणत नाही की मला शेतकरी व्हायचंय, मला मिलिटरीमॅन व्हायचंय. कारण जवान आणि किसानावर हा देश चालतो मित्रांनो. आणि डॉक्टरच व्हायचंय ना, 100% डॉक्टर व्हा. बाबा आमच्यासारखा डॉक्टर व्हा, जी कुष्ठरोग्यांची आज सेवा करतात. आणि ज्या वेळेस खरं खोटं करायची वेळ आली, त्यांना सांगायचं होतं की कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग नाही, त्यावेळेस स्वतः त्यांनी कुष्ठरोग्याच्या शरीरात इंजेक्शन टोचून ते स्वतःला टोचलं. तसा डॉक्टर व्हा. राणी बंग, अभय बंग हे जे मेळघाटामध्ये आपले जे माल न्यूट्रिशन मुळे जे झालेले आहेत मुलं, त्या मुलांची जी सेवा ते करतायत तसा व्हा. इंजिनियर व्हायचंय ना, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या 103 वर्ष जगले, ज्यांचा जन्मदिन अभियंता दिवस इंजिनियर्स डे म्हणून आपण साजरा करतो. त्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सारखा इंजिनियर, त्यांना हाडामासाचे हातपाय, दोनच पाय होते. तुम्हाला इथे तुम्ही ते होऊ शकता. इंजिनियर व्हायचे तर कसं व्हा. तर आजकाल एवढं भूत झाले, इंजिनियर डॉक्टर, इंजिनियर डॉक्टर. 1000 मार्ग आहेत, 1000. एकाने सांगितलंय कवी विदा करंदीकरांनी, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयासी मिळती 70. तुम्हाला 70 मार्ग आहेत, 100 मार्ग आहेत. आणि ह्याच्यापैकी सगळ्याला आयुष्यभर लक्ष ठेवण्यासाठीची एक गोष्ट सांगतो की कुणीही 10वीला कितीही मार्क पडू द्या, कधीच आत्महत्येचा विचार मनात येऊ देऊ नका. आत्महत्येचा विचार येताना जी दावं मनात येते ना, त्या दाव्याची फॅक्टरी टाकायचा विचार करा. ज्या बाबळीला फाशी घेऊ वाटते ना, त्या बाबळीचे 200 झाडे लावा, 5 लाख रुपये उत्पन्न आहे महिना. बबल टूथपेस्ट मध्ये बाबळी वापरू. एवढा पॉझिटिव्ह दृष्टिकोन. आणि दृष्टिकोन कसा असावा, सचिन तेंडुलकरांचं एक उदाहरण आहे. सचिन तेंडुलकरांना मला वाटतंय ब्रॅड हॉगनी एकदा बोल्ड केलं आणि त्याची ती महत्वाची टिपिकल विकेट होती. आणि तेंडुलकरची विकेट मी घेतलोय, आता माझ्यासारखा कोणीच नाही म्हणून आयुष्यात अचिव्हमेंट झाली म्हणून तेंडुलकर पशी तो गेला. आणि याच्यावर तुमची मला सिग्नेचर पाहिजे. सचिन तेंडुलकरांचा आत्मविश्वास दृष्टिकोन कसा होता. सचिन तेंडुलकरांनी सिग्नेचर मध्ये काय लिहिलं असेल मित्रांनो, दिस विल नेव्हर हॅपन अगेन. म्हणजे ह्याच्यानंतर तू कधीच मला बोल्ड करणार नाहीस. आणि त्याच्यानंतर जेवढ्यांदा बॉलिंग टाकली त्यावेळेस छक्का चौका मारला, जेवढ्यांदा गाठ पडली त्यांची चौका छक्का मारला, आयुष्यात कधी बोल्ड झाले. हा दृष्टिकोन. IAS च्या इंटरव्ह्यूला आपले सोलापूरचे, मला नाव नाही आठवत, दगड पडत असताना त्यांच्यात एक डोळा त्यांचा शॉर्ट झाला, डोळ्याला दिसत नव्हतं. त्यांचा इंटरव्ह्यू चालू असताना त्यांना इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारल्यानंतर दृष्टी तुमची कशी काय गेली काय नाही, त्यांनी सांगितलं, although I have lost my left eyesight but have till right vision. हा म्हणायचा दृष्टिकोन. ज्यावेळेस पावसासाठी प्रार्थना करायला, पाऊस पडावा म्हणून गावातले सगळे लोक हात जोडतात, पाऊस पडावा, पण एक मुलगा छत्री घेऊन येतो, म्हणजे पडणारच आहे पाऊस, इतका त्याचा कॉन्फिडन्स. हा असला पाहिजे दृष्टिकोन. प्रमुख स्वामी म्हणून BAPS स्वामीनारायण संस्थेचे एक स्वामी आहेत. त्यांना खूप मोठी रूम दिली गेली एकदा आणि त्यांना सांगितलं की स्वामीजी तुम्हाला जास्तच मोठी रूम झाली. स्वामीजी म्हणले नाही, इथं जास्त लोक बसू शकतात. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी स्वामीजी गेले, त्या ठिकाणी त्यांना छोटी रूम दिली. स्वामीजी तुम्हाला छोटी रूम दिली, ते म्हणले नाही, इलेक्ट्रिसिटी कमी यूज होती. त्याला म्हणायचं दृष्टिकोन. आणि विम्बल्डन स्पर्धा तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, विम्बल्डन स्पर्धेतला जगजेता ज्याला दुर्धर कॅन्सर झाला, दुर्धर कॅन्सर झाल्यावर आता तो शेवटची घटका मोजत होता आणि त्यावेळी
अंथरुणावर लाखो करोडो लोकांचे जगभरातल्या त्याला पत्र आले आणि त्यांनी काही निवडक पत्रांना उत्तर द्यायचं ठरवलं. त्यामध्ये एका लहान 6 ते 8 वर्षाचा मुलगा असेल, त्याचं पत्र असं आलं की परमेश्वराला मी भांडणार आहे की एवढा जगातला तू चांगला माणूस, जगजेता, आणि एवढा सेवा तू केलीस, अनाथांचा सांभाळ केलास, आणि देवानं हा आजार तुलाच का दिला. त्यावेळेसचे त्याचे शब्द आहेत मित्रांनो. त्या एकाच पत्राचं उत्तर त्या माणसाने दिलं की विम्बल्डनला दरवर्षी किती कोटी खेळाडू येतात, त्यातले कितीतरी लाख लोक त्याच्यामध्ये इलिजिबल होतात, त्यातल्या कितीतरी हजार लोकांना शेवटी संधी दिली जाते, त्याच्यातले कितीतर 100 लोक त्या ग्राउंडवर येतात आणि त्या मध्ये फक्त एक जण विम्बल्डन घेतो. तर तो म्हणतो एवढ्या सगळ्यातून मला एकट्याला बक्षिसासाठी जेव्हा परमेश्वरानं माझी निवड केली आहे, मग या रोगाच्या बाबतीत असं झालं तर काय? त्याला म्हणायचं आयुष्यात दृष्टी. आणि एका परिघाच्या पलीकडे जाऊन कसा विचार करायचा, तुमच्याच वयाची किंवा तुमच्यापेक्षा कमी वयाची ग्रेटा थनबर्ग, एवढे व्हिडिओ बघताना घरी गेल्यानंतर युट्यूबला जावा, ग्रेटा थनबर्ग स्वीडिशची मुलगी आहे, स्वीडनची, अगदी लहान वयातली, पण पर्यावरणात हे जे बदल होत आहेत ज्याच्यामुळे मानवी जीवन ऱ्हास होणार आहे पूर्ण, या एका कल्पनेमुळे बेचैन झालेली मुलगी, तिला कुठेतरी वाटलं की मला ह्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवायचा आहे. तिनं रोडवर एकटंच सुरुवातीला असं धरून पाठी धरली आणि पर्यावरण संवर्धनाचं लिहिलंय. परत परत तिला लोक जमत चालले, शहरात चालली. असं करत करत युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनोनं दखल घेतली आणि आज मित्रांनो इथं आपल्याला चालुकास्तरीय पुरस्कार घ्यायला 10 आपटावं लागतंय. नोबेल हा जगातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे, त्याच्यासाठी नॉमिनेशन झाले. ग्रेटा थनबर्ग तुमच्या वयाची पोरगी आहे, ही कुठं तर आज मनात लागू द्या. डॉक्टर, इंजिनियर तर सगळेजणच होणार आहेत. स्वामीनाथन, ज्यांनी या देशातली भूकमारी बघितली आणि माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न चौपट कसं होईल, माझ्या देशातला रात्री एकही माणूस उपाशी नाही झोपला पाहिजे, याच्यासाठी ज्या स्वामीनाथननी वेगळा विचार केला, तो वेगळा विचार तुमच्यात येऊ द्या. नेल्सन मंडेला 27 वर्ष जेलमध्ये होते. कशासाठी? वर्णभेद, काळा गोरा हा भेद जो होता त्याच्यासाठी नेल्सन मंडेला 27 वर्ष जेलमध्ये. त्यांना ज्यावेळेस नोबेल भेटला त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही कुणाची प्रेरणा घेतली? छाती फुगून येईल. त्या माणसानं सांगितलं एका वाक्यानं मला प्रेरणा दिली आहे, की एका वाक्यानं मला प्रेरणा दिलेली आहे, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जो बदल तुम्हाला जगात करायचा आहे तो पहिला स्वतःमध्ये करा. आणि हे वाक्य कोणाचं आहे? आपल्या महात्मा गांधीचं आहे, असं नेल्सन मंडेला सांगतात. आपल्याला काय झाले, सॉक्रेटिस म्हणला, शेक्सपियर म्हणला तर भारी वाटते. अरे ज्ञानोबा तुकोबा जे म्हणलाय ना ते जगात कोण पण म्हणलं नाही. ज्ञानोबा तुकोबाची जी ओळ आहे ना त्याच्यावर जगात असे फिलॉसॉफर बसलेत आणि पीएचडी करलाय. पण आपल्याला आपलं काय ना, सांताक्लॉज तुम्हाला फार अट्रॅक्टिव्ह आहे, अडचण नाही, पण संत का नाहीये? सांताक्लॉज असू द्या ना, कुठून आलाय सांताक्लॉज अमेरिकेतून माहित नाही. आणि आजकाल महिला पण लगेच टोपी घालून सांताक्लॉजची पाठवतात. एखाद्या दिवशी जिजाऊ बनवून पाठवा, शिवाजी महाराज बनवून पाठवा, लोकमान्य टिळक बनवून शाळेला पाठवा, आणि त्या दिवशीची फिलिंग बघा. सांताक्लॉज काय भानगड आहे? का आजचा आहे तुमचा, चुलता आहे? काय संबंध? काय संबंध काय? जास्त तर होत नाही ना ढोस मित्रांनो. आता सगळ्यात मज्जा सांगतो. 10वीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये फेल झालेल्या सचिन तेंडुलकरचा पुस्तकात इंग्लिशचा धडा पहिला. जो माणूस इंग्लिश मध्ये फेल झाला त्याचा पहिला धडा पुस्तकात येतो. ही शिकाना पडू द्या 45%. गुणच सोडा, जरा जे सध्या करताय ना तुम्ही ते गुण सोडा. प्रत्येकात ईश्वराने एक दैवी शक्ती दिल्या, प्रत्येकात इथं बसलेल्या. असं म्हणलं जातं उकंड्याचं पांग फिटतंय, कारण आता उकंड्याचं जे खत चालू आहे त्याचा सुद्धा रेट भरपूर आहे. तुम्ही तर माणसं आहेत रे, तुम्ही तुमच्या आई वडिलाच्या, ह्या तळमळीच्या, शिक्षकाच्या, ह्या देशाच्या, ह्या राज्याच्या, समाजाचे पांग फेटायचे तुमच्यामध्ये ताकद आहे. पण जिद्द ठेव आणि मोबाईलला खिशात ठेवू नका. मोबाईल तुम्हाला ठेवलेला खिशात. जरा मोबाईल पासून दूर राहा, चांगले पुस्तकं वाचा, व्हिडिओ बघा. व्हिडिओ सुद्धा त्याच मोबाईल मध्ये खूप चांगले व्हिडिओ आहेत, प्रमुख स्वामीचे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत. आणि तुम्हाला जर आपला देश काय आहे, आपली संस्कृती काय आहे हे जर पाहायचं असेल ना मित्रांनो, एकदा फक्त प्रत्येकानं रोज, मी झोपताना ऐकतो,
है रीत जहां की प्रीत सदा, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. हे जे गाणं आहे ना, ऐका. जगाला आपण काय दिले? शून्य दिले जगाला आपण, शून्य. असं म्हणतात ना, शून्याची काही किंमत नाही, पण शून्य ज्याच्यासोबत लागतो ना त्याची किंमत सगळ्यात जास्त आहे जगात. ती शून्य आपण दिलाय. सुधांशु त्रिवेदीचं ऐका कधी. आपली काय संस्कृती आहे, भारत किती ग्रेट आहे. आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायची सवय लागलेली आहे. ते लोक इथे येऊन गंगेच्या काठावर मंत्र म्हणायले आणि आपल्याला सवय तिकडची लागली. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर मोजण्यासाठी आपलं दाते पंचांग 10 रुपये मधलं, 10 रुपयाच्या दाते पंचांग मध्ये ऍक्युरेट अंतर ग्रहाची जी दिशा आहे त्याच्यावर दिले. आणि त्या कामासाठी रशिया, न्यूझीलंड, हॉलंड, पोलंड, युगांडा, काय जगात देश असतील त्यांनी करोडो डॉलर्स खर्च केले आणि त्यांनी तेवढंच काढले. आणि आपल्या इथं कोणतं पंजोबानं आजोबानं बसून जी काढले ती पण अंतर करेक्ट आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. अभिमान वाटून संस्कृतीबद्दल काय आवाज आहे. दीड दिवसाची शाळा शिकली अण्णाभाऊ साठे, 1.5 दिवसाची. साहित्य सम्राट झाले. साहित्याची ओळख नाही, पाळत नाही. वेदना, तुम्हाला वेद नाही आले तर चालेल एखाद्या वेळी, पण लोकांच्या वेदना जाणता आली पाहिजे. पद्मश्री नामदेव ढसाळ, रेल्वे पटरीच्या कडेला ज्या माणसाचं घर होतं रेल्वे पटरीच्या, तो माणूस पद्मश्री आहे, कारण तिथल्या लोकांच्या वेदना कवितेतून मांडल्या. नाधो महानोर. आता मी नाव पण असे सांगायलोय की आमच्याच पिढीतल्या बऱ्याच जणांना अजून माहित नाही, तुमचं तर लांब आहे विषय, पण ऐका. नाधो महानोर, ज्यांच्या मागल्या पिढीत शब्दाची ओळख कुणाला नाही, पुढच्या पिढीत ओळख नाही. वेरुळा झेंड्याच्या पायथ्याशी एका पाड्यावर, आदिवासी पाड्यावर राहणारे नाधो महानोर, पण त्यांच्या आईला शिकलेली नसताना पण गवळण वगैरे ऐकून जात ज्यावेळेस करायची त्यावेळेस निसर्गाच्या सानिध्यात अगदी झोपडीत राहणारी लोक, तर त्या पक्षाचा आवाज ऐकून त्यांचं जीवन बघून रान कविता लिहायला चालू केली, ऐकायला चालू केली. आणि या देशाचा पद्मश्री पुरस्कार नाधो महानोरांना भेटला. पण तुम्ही असं वाटू द्या तुम्हाला की मला एखाद्याच्या वेदना मांडणारा कवी व्हायचा आहे, साहित्यिक व्हायचा आहे, निर्भीड पत्रकार होऊन या औषधची लॉजचे धंदे चालू आहेत ती मला कुठंतरी मांडायचं आहे, त्याला वाचा फोडायचं असं तर वाटू द्या ना. ठीक आहे, तुम्हाला जास्त शिकायचं नसेल इकडे, कुठं तर आग लागू द्या तुमच्या मनामध्ये. बिल गेट्स माहिती आहेत ना सगळ्यांना, आता सॉफ्टवेअर वापरताय. त्यांचं वाक्य आहे, आय हॅव नेव्हर टॉपड बट द टॉपर्स ऑफ द टॉपर युनिव्हर्सिटी आर माय एम्प्लॉईज. मी कधीच टॉप आणले, पण जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीचे टॉप एम्प्लॉईज हे माझे आज एम्प्लॉईज. ही बिल गेट्सचं वाक्य. मला वाटतं सगळ्यामध्ये फार वेळ देतोय मी, त्यामुळे आता जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. स्वामी विवेकानंद, 39 वर्ष. छत्रपती संभाजी महाराज, शौर्याची गाथा. उद्या छावा बघायला जावा, तर मी स्वतः सांगतोय तुम्हाला, सर यांची तिकीट मी काढतो, छावा बघायला जावा. काय आज जे आपण जिवंत आहेत ना, आज आपण जिवंत आहेत ना, त्यावेळेस त्यांनी त्या वेदना सोसल्यात म्हणून आज जिवंत आहेत. पण निव्वळ 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. रामानुजन माहिती आहे तुम्हाला, 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. आयुष्य कमी आहे हो, पण जिंदगी बडी है, लंबी नहीं है. तुम इथं मला बसलेल्या पैकी, हे मित्रा, तुझ्या आजोबाचं नाव काय? पंजोबाचं माहिती आहे का? माहित नाही. तर आपल्याला 70-80 वर्षापूर्वीच्या आपल्या पंजोबाचं नाव माहिती. फार जणांना पंजोबाचं माहित असेल, त्यांच्या वडिलांचं माहित असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्याला माहित आहे. महात्मा बसवेश्वरांचं सगळ्याला माहिती आहे. शंकराचार्य सगळ्याला माहित आहे. मग आपल्या आज्या पंजांना ज्यांच्यामुळे दिसला आपण, त्यांची आपल्याला नाव माहित नाही, पण या पुरुषांचे 2000 वर्षापूर्वीचे असून का माहिती आहे मित्रांनो? त्यांचं काय इतिहास कुणाला लक्षात ठेवतो? एका दिवशी मोदीजीला विचारलं की तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे या देशानं. मोदीजींनी काय सांगितलं? आज ते देशाचे पंतप्रधान आहे. अरे जिसने वेद लिखा है अभी वो किसी को मालूम नहीं, ये मोदी तो किस झाड़ की पत्ती है. मला आने का है, कार्य करने का है, लोगों के लिए चले जाने का है. एवढं मोठ्या माणसं म्हणजे लहान व्हायला शिकलं की मोठं व्हायला शिकतं. फक्त गॉगल घालून मोबाईल बघून सरांसमोर धिंगाणा करून त्या गोष्टी होणार नाही. आणि आज सांगतोय तुम्हाला, तुम्ही वर्गात फर्स्ट नाही आले, काही अडचण नाही, तुम्हाला भवितव्य खूप आहे. आता काय तुम्ही बघितलं मोबाईल म्हणजे आता आयुष्य संपलं असा विषय नाही.
माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. माझी परिस्थिती बोलण्यासारखी नाही, पण मनस्थिती मी करून घेतलोय, कारण तुम्हाला उत्तर मला बदलायचं, म्हणून माझी मनस्थिती करून घेतलोय तुम्हाला बोलण्यासारखी. शेवटी जाता जाता एकच सांगतो, आयुष्य म्हणजे काय. भल्या मोठ्या अरण्यामध्ये, अरण्य म्हणजे तर माहित ना जंगल, भल्या मोठ्या जंगलामध्ये वाट चुकावी आणि एका झाडाचा आसरा घ्यावा. भल्या मोठ्या जंगलात वाट चुकावी, एका झाडाचा आसरा घ्यावा. तिथं बसलेला असताना एक विंचू दिसावा. त्या विंचवाला मारण्यासाठी एक दगड घ्यावा आणि त्याच्या खाली एक साप दिसावा. त्याच्यापासून वाचण्यासाठी पळत असताना वेलीने आच्छाद गेले विहिरीमध्ये पाय निष्ठावा. त्याच्यामध्ये वाचत असताना विहिरीमध्ये पाय निष्ठावा आणि मगरीने वेध घेण्यापूर्वी एका फांदीचा आधार घ्यावा. आणि फांदीचा आधार घेतलेला असताना त्यावर अजगर असावा. त्याच्यापासून, त्या अजगरापासून वाचण्यासाठी वर आल्यानंतर भुकेच्या शोधात, शिकारीच्या शोधात आलेला एक वाघ दिसावा. आणि त्या वाघाच्या भीतीनं फांदीवरला हात निष्ठावा. आणि फांदीवरला हात निष्ठल्यानंतर मधमाशांचा भडका उडावा. आणि तो उडालेल्या मधमाशाचा भडका आपल्या सबंध अंगाचा चावा घ्यावा. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पोळीतून निघणारा मधाचा थेंब टिपण्याची जिद्द असावी, याला जेवण मानलेलं आहे. अनेक संघर्ष येतील, अनेक जेवणात, पण तो मध टिपायचा जो क्षण आहे ना, ती जर जिद्द असली ना मित्रांनो, जहां फलक को चाहा है, जहां बिजलियां गिराने की, तुम्हें भी तो जिद है वहां आशियाना बनाने की. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. उच्च पदारी घेणाऱ्यांची स्वप्ने साकार करणे, आकाशाच्या गडद रंगात रंगलेले